महालपाटणे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल देवळा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण। नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे। ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश सखाराम अहिरे यांनी चौकशी अहवाल मागण्यासाठी 2 अर्ज दाखल केले होते, परंतु त्यांना अहवाल मिळाला नाही। त्यामुळे त्यांनी 27 जानेवारी 2026 रोजी उपोषणाचा इशारा दिला होता। ग्रामपंचायत सदस्यांनी आरोप केला आहे की विस्तार अधिकारी मांडवडे यांनी दोषींना वाचवण्यासाठी तोंडी आश्वासन दिले होते, परंतु अद्याप पाळलेले नाही। त्यामुळे श्री अहिरे यांनी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे। अहिरे यांनी पंचायत समिती कार्यालय देवळा येथे दिनांक 2 मार्च 2026 रोजीपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे। त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती देवळा व संबंधित अधिकारी यांना जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी विनंती केली आहे। चौकशी अहवाल मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले आहे। या प्रकरणात गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। तसेच सदर उपोषणाची माहिती स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनलला अहिरे यांनी आपल्या मुलाखतीतून सविस्तर दिलेली असून झालेला भ्रष्टाचाराला पाठीमागे घालणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येईल अशी मागणी उपोषणकर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले व झालेला प्रकार सविस्तर स्वरूपात मांडण्यात आला। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा। मी योगेश सखाराम अहिरे, राहणार महालपाटणे तालुका देवळा। मी महालपाटणे ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार जनतेसमोर आणू इच्छितो। त्या भ्रष्टाचारासंदर्भात 21/2/2024 रोजी एक तक्रारी अर्ज दिलेला होता। त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने मला 9/7/2024 रोजी प्रथम अहवाल प्राप्त झाला। त्या अहवालात सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना संयुक्त जबाबदार धरण्यात आलेलं होतं। 4/10/2024ला परत त्यांनी जबाबदारी निश्चित करून पंचायत समिती प्रशासनाने अहवाल सादर केला। त्या अहवालातही सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना संयुक्त जबाबदार धरण्यात आलेलं होतं, परंतु परत आम्हाला कुठल्याही प्रकाराने विश्वासात न घेता 11/12/2024 रोजी जो अहवाल पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाने उपलब्ध करून दिला, या अहवालात प्रशासन, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाने या चोरांना खतपाणी घातल्यामुळे यांची ताकद पुन्हा वाढली आणि परत आम्हाला 15/10/2025 रोजी दुसरा तक्रारी अर्ज या ठिकाणी सादर करावा लागला। मुख्य कार्यकारी अधिकारी दीप नाशिक यांच्याकडे हा तक्रारी अर्ज आम्ही दिला। त्या अनुषंगाने 20/11/2025 आणि 21/11/2025 अशा 2 दिवस सलग विस्तार अधिकारी व महालपाटणे ग्रामपंचायतीचे प्रशासक मांडवडे साहेब यांनी चौकशी केली असता तेही सध्याच्या परिस्थितीला गोष्टींना वाचवण्याचाच प्रयत्न करताय। तो 3.5 महिना चौकशी झाल्यावर उलटूनही आम्हाला अहवाल सादर झालेला नाही, परंतु हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबवावा यासाठी आम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी सामूहिकरित्या 6 सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्याच्या अनुषंगाने बॉडी अल्पमतात आली आणि बॉडी अल्पमतात आल्यानंतर 17/10/2025ला आमची महालपाटणे ग्रामपंचायत ही विघटित झाली। आम्ही चोरांना उतरवण्यात यशस्वी झालो, परंतु या चोरांना उतरून दुसरे चोर उरावर बसले की काय असा प्रश्न आता आम्हाला पडतोय। या सगळ्या गोष्टींना न्याय मिळावा यासाठी हे उपोषण आम्ही या ठिकाणी आजपासून सुरुवात केलेली आहे की देशाचा 4था आधारस्तंभ आम्हाला मदत करेल आणि जे आम्हाला न्याय मिळवून देईल अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो।